हॅलो, नमस्कार. एक प्रश्न आलेला आहे आणि तो प्रश्न येणं मला फार अपेक्षित होतं, कारण की त्याचा मी विचार केलाच होता. त्या विषयावर आपण व्हिडिओ देखील बनवणार होतो. तर प्रश्न काय आहे ते आपण बघूया. ते असं म्हणतायत, की वयाच्या 60व्या वर्षानंतर आम्हाला काय लिहिता येईल? काय बदलाव घडेल? कृपया मार्गदर्शन करावे, काही कळत नाही. खरं तर आत्ताच बदलाव करण्याची खूप जास्त गरज आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या हातामध्ये जरा वेळ देखील आहे. होतं असं की आत्तापर्यंत आपण खूप वेळा डिस्टर्ब झालेलो आहोत. आत्तापर्यंत आपण खूप काही इतरांसाठी केलेलं आहे. मग आपण आपल्यासाठी कधी जगणार आहोत त्याचा विचार कधी करत नाही. आपल्याकडे होतं असं ना की हळूहळू आपण आजूबाजूच्या लोकांना बघत आलेलो आहे किंवा त्यांचे विचार आपण ऐकतो आणि मग असं होतं की वयाच्या 50 नंतर किंवा 60 नंतर काहीच आपल्या बाबतीत होणार नाहीये किंवा आता जे झालं ते झालं असं अनेकांना वाटतं. आणि मग माझी आजी किंवा माझी आई हे पण वयाच्या 60व्या वर्षी त्यांचे गुडघे दुखायला लागले होते किंवा वयाच्या 50व्या वर्षी त्यांना डायबिटीज झाला होता, म्हणजे मला होणारच आहे. ही मानसिकता जी आहे ना हीच आपल्याला थोडी घातक ठरणारी असते. असं वाटतं की मी खूप फिट असावं किंवा माझं जे वय आहे आता त्या वयापेक्षा मी कमी वयाचं असावं, हे हे वाटणं स्वाभाविक आहे. पण त्याचबरोबर वयाच्या 60व्या वर्षानंतर आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. काय लिहिता येईल? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एवढंच लिहा आत्ता तरी की मी आनंदी आहे, मी हेल्दी आहे, मला खूप छान वाटतं आहे, मी पूर्ण समाधानी आहे. आपल्या पेशींना, आपल्या शरीराला एकदा का ते सिग्नल मिळायला सुरुवात झाली तर त्यानंतर मग आपलं शरीर तसं रिॲक्ट व्हायला सुरुवात होतं. मी अनेक ठिकाणी लाखो रुपयाचे कोर्सेस करून तुमच्याशी बोलतो आहे आणि ह्या गोष्टी वर्क करतात. तुमचं वय काय आहे यापेक्षा तुमची मानसिकता काय आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. 3 प्रकारची वय आपल्याला असतात. एक असतं कॅलेंडर वय, दुसरं असतं आपलं फिजिकल वय आणि तिसरं असतं आपलं सायकोलॉजिकल वय म्हणजे आपलं मानसिक वय. आता कॅलेंडर वय जे आहे ते बदलता येणार नाहीये. एखादा व्यक्ती जर 50 वर्षाचा आहे तर तो 50 वर्षाचा असणार आहे. ते कॅलेंडर त्याचा एज झालं. पण आपल्याला आपलं जे फिजिकल एज आहे याच्यावर ओव्हरकम करता येतं. कसं करता येईल आपल्याला? तर त्यासाठी आपल्याला दररोज हलका ते मध्यम स्वरूपाचा व्यायाम करता येईल. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी का आपल्याला एका दिवसात करायच्या नाहीये. आज तुम्ही वॉक करा, उद्या तुम्ही थोडासा हलका व्यायाम करा, परवा दिवशी तुम्ही हवं तर प्राणायाम करा, योग करा आणि याच्या माध्यमातून आपल्या शरीराला सवय होऊ द्या. आपलं झालंय असं ना की अलीकडच्या कालावधीमध्ये की ना पेशन्स संपत आलेले आहेत आणि हे संयम संपल्यामुळे आपल्याला असं वाटतं की मी आज सुरुवात केली की मला लगेच 2 दिवसानंतर रिझल्ट मिळाला पाहिजे, असं होत नाही. तर वयाच्या 60व्या वर्षाचा आपण हा विषय आहे किंवा व्हिडिओ आहे. तर वयाच्या 60व्या वर्षानंतर तुम्ही काय काय लिहू शकता? तर सर्वात महत्त्वाचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते लिहा आणि त्याचबरोबर तुमच्यातले सगळे चांगले गुण तुम्ही लिहायला सुरुवात करा. तुमच्या शरीरामध्ये जे खूप चांगल्या गोष्टी आहेत ते तुम्ही लिहायला सुरुवात करा. उदाहरणार्थ की मला एखादं डायबिटीज किंवा बीपी सारखा आजार नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे. यामुळे आपण काय आहोत की आपण आनंदी आहोत, आरोग्यवान आहे, मी समाधानी आहे, मी पूर्ण स्वस्थ आहे, मला खूप छान वाटतं आहे, हे तुम्ही लिहायला सुरुवात करा. याच्या माध्यमातून हळूहळू आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. एका दिवसामध्ये होणार नाहीये पण एक दिवस नक्की होणार आहे. आपल्यामध्ये छोट्या छोट्या स्वभावामधल्या ज्या सवयी आहेत त्या आपल्याला बदलायला हवं. सर्वात महत्त्वाची गोष्ट की घरामध्ये जर समजा लहान मुलं आहेत किंवा आजूबाजूला लहान मुलं आहेत तर तुम्ही त्यांच्याशी भरपूर मिक्स व्हा. तरुण मुलांबरोबर मिक्स व्हा. तुम्ही त्यांना समजून घ्या की त्यांची आत्ताची पिढी काय आहे. प्रत्येक वेळेला आमच्या वेळी असं नव्हतं आणि आत्ता असं आहे अशा कोणत्याही गोष्टी सांगायच्या भानगडीत पडू नका किंवा मी किती कष्ट केले तुझ्या वयाचे असताना असंही अजिबात सांगू नका. ह्याच्यामुळे होतं काय ना की नकळतपणे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक फूट पडते आणि ती फूट फक्त नात्याची नसते तर ती वयाची देखील असते आणि नकळतपणे आपलं शरीर, आपल्या पेशी अशा तयार होतात की हा आता पुराना मॉडेल हो गया अभी. अशा पद्धतीने आपल्याला नवीन राहायचं, फ्रेश राहायचं आहे. आपण जर एखाद्या गाडीची सर्व्हिसिंग व्यवस्थित केली तर ती गाडी पुढचे 15 वर्ष आरामात चालू शकते, 20 वर्ष देखील चालू शकते. आपण आपल्या शरीराची सर्व्हिसिंग करत नाही आहोत, आपण आपल्या मनाची सर्व्हिसिंग करत नाही आहोत, म्हणून हा प्रश्न आपल्याला पडतो आहे. याविषयी भरपूर बोलण्यासारखं आहे आणि काळजी करू नका, भरपूर व्हिडिओ याविषयी आपण आणणार आहोत. फक्त प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, मन लावून पहा आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असेल प्रश्न विचारा. खरं तर आज वेगळा व्हिडिओ होता, तो मी पुढचा व्हिडिओ असणार आहे, पण हा विषय मला अतिशय आवडता विषय आहे आणि हा जो प्रश्न विचारला त्याबद्दल खरंच धन्यवाद. बिनधास्तपणे तुम्हाला काही प्रश्न असेल ते विचारा, त्याविषयी आपण व्हिडिओ नक्की बनवणार आहोत.
स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिंदास राहा, आनंदी राहा. त्याचबरोबर आपण काही ऑनलाईन कोर्सेस घेत असतो ते सगळ्याच विषयांमधले असतात, आध्यात्मिक असतात, आधुनिक असतात, प्रेरणादायी असतात. तर याविषयी अधिक माहिती तुम्हाला हवी असेल आत्ता ह्या क्रमांकावर तुम्ही मेसेज करा आणि तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा. याच्या पुढची माहिती तुम्हाला तिथे मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांना मनापासून धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिंदास राहा, आनंदी राहा आणि त्याचबरोबर आपलं जीवन आनंदाने जगा. ऑल द बेस्ट.